महत्त्वाची घडामोड राज्यात 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठी विषयात नापास झालेत। प्रथम भाषा मराठी निवडून सुद्धा 94,000पैकी 80,000 विद्यार्थी नापास झालेत। कॉन्व्हेंट संस्कृती, वाचनाचा अभाव यामुळे मराठी या भाषेत विद्यार्थी मागे पडत असल्याचं चित्र आहे। मराठी भाषा 12वी पर्यंत सक्तीची करण्याचा निर्णय घेऊनही मराठी भाषेची अशी पिछेहाट झाल्याचं दिसतंय। सर, मराठीचा टक्का घसरतोय। 10वीचा निकाल लागला, त्यामध्ये 94,000 पेक्षा जास्त विद्यार्थी मराठीत नापास झालेले आहेत। आणि ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा आपण अभिमान बाळगतो, 80,000च्या वर विद्यार्थी मराठी या विषयात नापास होत असतील तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांकरता अत्यंत लज्जास्पद अशी आहे। मराठी विषय शिकवणारे शिक्षक हे मुळात कसे आहेत? त्या शिक्षकांना सुद्धा धड मराठी बोलता येतं का? आई हे मुळाक्षर सुद्धा त्यांना नीटपणे सांगता येत नाही, कारण की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधलं मराठी हे दुय्यम असतं। माझं स्पष्ट मत आहे की या सगळ्या शिक्षण संस्थांवर शासनाने वचक ठेवा। शासनाने सगळ्या शिक्षण संस्था आपल्या अधिकारात घ्याव्यात। बालभारतीची पुस्तकं जी मराठीची आहेत ती दर्जेदारपणे निर्माण होणं, त्यामध्ये एक दर्जा टिकून राहणं, शासनाने खूप उपाययोजना केलेल्या आहेत पण त्या अंमलात आणल्या जात नाहीत आणि त्यामुळे हे सगळं घडत आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी।